एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला बघा 0.43 चा घन वजा 0.1 चा घन भागीला छेदामध्ये दिलेला आहे 0.43 चा वर्ग अधिक 0.043 प्लस 0.1 चा वर्ग. बघा अशा केसमध्ये काय उत्तर असू शकतं? ज्यावेळेस तुम्हाला असं दिसतंय की a चा घन वजा b चा घन आणि छेदामध्ये एखादा वर्ग 2 वर्गाच्या संख्या दिसत आहे, तर त्या कंडिशनमध्ये डायरेक्ट काय करायचं, इथे वजाचं चिन्ह असेल तर a b लिहून घ्या, वजा असेल तर वजा, इथे अधिकचं असेल तर अधिकचं. आता इथे काय आहे, a वजा b, इथे घन बघा 0.43 वजा दुसरी b मानली तर 0.1, ह्या दोघांची जर वजाबाकी केली तर आपलं उत्तर काय येणार आहे, तर इथे 0.1 म्हणजे 0.10 किंवा 0.1 असं लिहिलं, पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचा, इथे काहीच संख्या नाही म्हणून 0 लिहायचं, तर इथे 3 येईल, इथे 3 येईल आणि हा पॉईंट आणि इथे 0 म्हणजे 0.33 हे तुमचं उत्तर असेल. बरं असं का होतं बघा, किती सेकंदात उत्तर आलं 56 आणि ते पण पूर्ण एक्सप्लेन करू. बघा आता ह्याच्या मागचं लॉजिक काय आहे, आपण डायरेक्ट उत्तर का काढायचं, प्लस असेल तर प्लस का करायचं, मायनस असेल तर मायनस का करायचं, आणि हे कसा फॉर्म्युला आहे जो डिराईव्ह करता आला पाहिजे. आता 99% केसमध्ये हा सक्सेसफुल होतो, 1% केसमध्ये कदाचित फेल पण होऊ शकतो. मग ती आपण न होण्यासाठी तुम्हाला बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. बघा a चा घन वजा b चा घन, a चा घन वजा b चा घन, a चा घन वजा b चा घन, ह्याला मी कसं लिहू शकतो, a वजा b, या दोघांचे वजाबाकी असेल तर वजाबाकी a वजा b, इथे येईल a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग. म्हणजेच काय, ह्या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे a वजा b आणि a वर्ग अधिक ab प्लस b वर्ग यांचा जर मी गुणाकार केला तर मला शेवटी काय भेटायला पाहिजे, a चा घन वजा b चा घन. कसं, तर जर तुम्हाला ह्याचं एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर यांचा गुणाकार करा, a गुणिला a चा वर्ग किती येणार आहे, a चा घन. इथे प्लसचं चिन्ह आहे, पुढच्या ह्याला प्लसचं चिन्ह आहे म्हणून प्लसचं चिन्ह ठेवून दिलं. या a ने a b ला गुणलं, a गुणिला a चा वर्ग b जसा होता तसा लिहिला. त्यानंतर a ने पुढच्या संख्येला गुणा, किती येणार आहे, प्लस a आणि b चा वर्ग. ठीक आहे, आता कशाने गुणा, आता a ने सगळ्याला गुणून झालं, आता वजा b ने गुणायचं आहे. मग मी वजा b ने गुणलं, वजा b गुणिला a म्हणजे वजा b गुणिला a वर्ग म्हणजेच किती येणार आहे, a वर्ग b, वजाचं चिन्ह जसं तसं ठेवलं. ठीक आहे, परत वजाच्या चिन्हाने या संख्येला गुणलं, कोणत्या संख्येला, तर ए बीला, तर वजा ए आणि वजा बी गुणिला बी, बीचा वर्ग, परत वजा हा बी गुणिला बी वर्ग म्हणजेच वजाचं चिन्ह जशाल तसं ठेवलं, बीचा घन येतो. बघा इथे ए वजा ए बीचा वर्ग आणि वजा ए बीचा वर्ग हे दोन कॅन्सल झाले, इथे ए वर्ग बी अधिक आणि ए वर्ग बी वजावाला हाही कॅन्सल झाला, शेवटी काय राहिलं, तर ए चा घन वजा बी चा घन. ठीक आहे, तर तुम्ही ह्याला डायरेक्ट काय लिहू शकता, समजा 0.43 चा घन म्हणजेच काय, ए चा घन बी चा घन असा असेल, ए चा घन वजा बी चा घन, छेदामध्ये बघा काय दिलेलं आहे, ए चा वर्ग प्लस ए बी प्लस बी वर्ग असं दिलेलं आहे, कारण की ह्याला मी ए मानलं 0.43 ला, तर इथे काय येणार आहे, ह्याला मी डायरेक्टली कसं लिहू शकतो, ए वजा बी छेदामध्ये गुणिला ए वर्ग प्लस ए बी प्लस बी वर्ग छेदामध्ये ए वर्ग प्लस ए बी प्लस बी वर्ग. आता बघा ह्या दोन टर्म समान झाल्या, उरलं काय फक्त ए वजा बी. हेच जर ह्याच्या जागी प्लस असेल तर तुम्ही डायरेक्ट ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्याच जागी जर प्लस असेल, एचा म्हणजे कसं, एचा घन अधिक बीचा घन, तर कसं येणार, मग तुम्ही म्हणू शकता की ए प्लस बी, आता तिथे मायनस होतं म्हणून मायनस घेतलं, इथे काय येणार आहे, ए प्लस बी, पण गुणाकारात पुढची संख्या काय होईल, एक टर्म मायनस होते, ए वर्ग वजा ए बी, इथे वजाचं चिन्ह लागतं, प्लस बी वर्ग सेम आहे. बघा इथे परत एकदा बघून घ्या, इथे बघा ए वर्ग आहे, ए बी आहे, बी वर्ग आहे, ए वर्ग आहे, ए बी आहे, बी वर्ग आहे, पण इथे काय होतं, इथे प्लसचं चिन्ह होतं, इथे मायनसचं चिन्ह केलं आहे. प्लसमध्ये मायनसचं चिन्ह पाहिजे ह्याला आणि मायनसमध्ये याला प्लस सगळे चिन्ह पाहिजे, एवढं लक्षात ठेवलं तरी तुमचं उत्तर सुखकर होऊ शकतं. आता ह्या दोघांचा गुणाकार केला तसाच तुम्ही, तर एचा घन येईल, ह्या दोघांचा गुणाकार काय येईल, ए गुणिला वजा ए बी म्हणजे वजा ए वर्ग बी
ठीक आहे. नंतर ह्या एने आपण गुणलं कशाला, तर बी वर्गला, प्लस ए बीचा वर्ग, नंतर गुणलं आपण कशाने, बीने कशाला, तर ए वर्गला, प्लस ए वर्ग बी, प्लस ह्या बीने गुणलं कशाला, वजा ए बीला, तर वजाचं चिन्ह आहे, वजा ए बी वर्ग, आणि ह्या परत बीने गुणलं कशाला, तर बी वर्गाला, ते प्लसमध्ये आहे, तर बीचा घन येईल. बघा आता इथे वजा ए वर्ग बी आहे, इथे अधिक ए वर्ग बी आहे, हे दोन्ही कॅन्सल झालं. इथे अधिक ए बी वर्ग आहे, इथे वजा ए बी वर्ग आहे, दोन्ही टर्म सारख्या आहेत, कॅन्सल झाल्या. इथे काय राहिलं फक्त तुमच्याकडे, एचा घन प्लस बीचा घन. जर ह्याच्याच जागी समजा, बघा इथेच जर समजा काय असलं असतं, इथे प्लसचं चिन्ह असलं असतं आणि इथे मायनसचं चिन्ह असलं असतं, तुमचं डायरेक्ट उत्तर काय आलं असतं, तर तुम्ही म्हटलं असतं 0.43 प्लस 0.1 म्हणजेच 10, म्हणजे 0.53 हे तुमचं डायरेक्ट उत्तर आलं असतं. आणि काही सेकंदामध्ये, मी म्हणतो एवढे पण तुम्हाला, जेवढे मी 56 सेकंद लावलेले आहेत, तुमचं कदाचित 2-4 सेकंदामध्ये सुद्धा उत्तर आलं असतं. ठीक आहे. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, मला पाठवायचे असेल, तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे, यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फी 59 रुपयामध्ये ते मंथली अनलिमिटेड टाइम्स बघण्यासाठी मेंबरशिप चालू केलेली आहे. म्हणजे एक व्हिडिओ तुम्ही अनलिमिटेड टाइम्स बघा, काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत, किती वेळेस बघा, आणि स्पेशली तुम्ही एका महिन्यातसुद्धा माझा कोर्स संपवू शकता. आपल्या कोर्समध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.